नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर कशा तुम्ही सजन मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत। तर खूप दिवसानंतर आज आम्ही करणार आहोत तनिष्काचा अन्नप्राशनचा कार्यक्रम। तर इथे आता तनिष्का उठलेली आहे। मी आताच मार्केटमध्ये गेली होती, मार्केटमधून सर्व सामान आणलेलं आहे। तर बस आता स्वयंपाक बनवायचा आहे। तर आता लवकर तयारी करते, कारण की आता वाजलेले आहेत 6:45 आणि लवकर आम्हाला करायचं आहे, कारण की तनिष्का मग कसं आहे जास्त वेळ खेळत नाही, 1-1.5 तास कशी पण राहते आणि त्याच्यानंतर मग तिला लवकर झोप येते। तर त्याच्यामुळे आम्हाला लवकर तयारी करायची आहे। डेकोरेशन पण करायचं राहिलं। तर तसं तर डेकोरेशन तर म्हणजे कसं आहे, जे महालक्ष्मीचं जे छत आहे ना इकडच्या रूममध्ये, आम्ही तिथंच हिचं अन्नप्राशनचा कार्यक्रम करणार आहोत। तर ते डेकोरेशन आम्ही तसंच ठेवलं, फक्त थोडंफार जे आहे ते करू। मी मार्केटमध्ये गेली होती तर आईचा कॉल आला होता की बाई उठली तर लवकर आहे टानू। तर बस आता तशी धावत पडत आली मी घरी। सर्व सामान आणलेलं आहे। तनिष्कासाठी आज मस्त नवीन ड्रेस पण तनिष्का घालणार आहे, जो तिच्या मोठ्या मम्मीने तिच्यासाठी आणला। ओ बेटा, हा चल हा चल काय खाते तू आज? काय खाणार आहे? तर चला आता बघू आज तनिष्का काय खाणार आहे। तसं तर मी आहे ना तनिष्काला बिस्किट दूध चालू केलेलं आहे, कारण की कसं आहे ती आता मोठी होत आहे, तर तिच्याने कंट्रोल नाही होत आहे। चला तर मग फ्रेंड्स, आता तयारी झालेली आहे। अगोदर आम्ही यांना जेवण करून घेतलं, कारण की आम्हाला खूप भूक लागली होती। आणि आता इकडे तनिष्काची तयारी झालेली आहे, माझी पण तयारी झाली आणि मिहूची पण तयारी झालेली आहे, है ना मिहू? आता मेकाची तयारी झाली आता, म्हणजे मिहू पण आता व्हाईट कलर म्हणून आणि ऑरेंज कलरचे तिने कपडे घातलेले आहे। टिकू लावलेला आहे ऑरेंज आणि व्हाईट कलरचा, छान दिसत आहे आमची मिहू। तर कल्याणताईची तयारी राहिली आणि डेकोरेशनचं सर्व रेडी आहे, फक्त आता तयारी राहिलेली आहे हिच्या मोठ्या मम्मीची, है ना तनू? हो तर चला आता लवकर करू, कारण की खूप उशीर झालेला आहे। तनिष्का झोपली होती त्याच्यामुळे पण खूप उशीर झाला। हा, आज तनिष्काने खूप छान ड्रेस घातलेला आहे आणि हा ड्रेस आणलेला आहे तिच्या मोठ्या मम्मीने तिच्यासाठी, तानूसाठी। आणि हा ड्रेस हा हिच्या पहिल्या दिवाळीचा ड्रेस आहे। हा ड्रेस घातला आणि तानूचा नाही, तो तुझा ड्रेस आहे बेटा, तुझ्या पहिल्या दिवाळीचा ड्रेस आहे तो। तर आम्ही मिहूला तिच्या पहिल्या दिवाळीचा ड्रेस घालून दिला आणि तो आता पण तिला होत आहे। तेव्हा तो खूपच मोठा झाला तो, हे नाही? हा, आता थोडंसं ढिला होत आहे, पण आणखीन पुढच्या वर्षीपर्यंत घालू शकते ती। मिठी बघा किती मोठी आहे तिची। हा, मिहू तर खूपच छान दिसत आहे मिहू। हो हा ठीक आहे, चल हा चल आपण तिकडे जाऊ, चला हो चला।
चला तर मग फ्रेंड्स, आता इथे आमच्या सर्वांच्या तयाऱ्या करून झालेल्या आहे आणि तनिष्काला आम्ही घातलेला आहे तिच्या मोठ्या मम्मीने जो ड्रेस आणला ना तो. तर आज मी पण आहे ना नवीन ड्रेस घातलेला आहे, कारण की हा ड्रेस आहे ना कल्याणीताईंनी माझ्यासाठी आणलेला आहे, म्हणजे माझ्या बेबी शॉवरच्या कार्यक्रमाच्या वेळेस. तर तेव्हापासून मी आहे ना हा ड्रेस कधी घातलाच नाही. तर मी म्हटलं चला आज माझ्या मुलीचा अन्नप्राशनचा कार्यक्रम आहे तर मी पण नवीन ड्रेस घालते. तर आज मिहुनी पण आहे ना नवीन ड्रेस घातलेला आहे. तर कशी दिसत आहे आमच्या दोन्ही मुली मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता इथे अन्नप्राशनचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर खूप सिंपल प्रमाणे आम्ही अशी तयारी केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तसा तर विचार भरपूर होता, पण कसं आहे आनंदाताला उद्या सकाळीच निघावं लागणार आहे पुण्यासाठी. तर म्हणून मग आता आम्ही ना शॉर्टकटमध्ये अन्नप्राशनचा कार्यक्रम करत आहोत तनिष्काचा. तर इथे मिहू पण माझ्या बाजूने येऊन बसली होती आणि तिने पण मला म्हटलं होतं की काकू मी तुझ्या बाजूने येऊन बसते. तर इथे आता मिहूचा पण अन्नप्राशनचा कार्यक्रम पुन्हा होणार आहे, कारण की पहिला जो तिचा अन्नप्राशनचा कार्यक्रम झाला होता ना तो अमरावतीला झाला होता कल्याणताईच्या आईच्याकडे. तर इथे आता आम्ही पुन्हा मिहूचा पण अन्नप्राशनचा कार्यक्रम करत आहोत. तर आज असा विचार केला होता की बा लवकर आम्ही कार्यक्रम करू, त्यानंतर मस्तपैकी फोटो क्लिक करू. पण कशाचं रात्री आम्हाला वाजलेले आहेत आता 9:30 पावणे 10 होत आहे. खूप उशीर झाला आम्हाला हा कार्यक्रम करायला, कारण की तुम्हाला तर माहितीच आहे की घरामध्ये लहान मुलं असले की खूप उशीर होतो. तर त्याच्याचमुळे आज आम्हाला पण खूप उशीर झाला. तनु तुला काय खायचं आहे म्हटलं, तनुला सर्वात जास्त गोड आवडते. आता तनु काय खात आहे? गोड कमी करायचं. हा गोड कमी करायचं. अरे काय खाणार? काजू कतली खाणार की पेढा खाणार? सगळंच खाऊ खाय बी थोडं पुरणाची पोळी खाऊ घालतील. जेवढं आणलं सगळं तू काय खाते? पेढा खाते? हा खाते का बाळा? अरे 9 वाजले की नाही आहे का बरं? तनुला पेढा दे, पेढा मेवला. बरं ठीक आहे. चिप्स खीर मध्ये पाण्यामध्येच ठेवलं. चला पाणी काय थोडस पाणी काय खाऊ काय नाही. लाडू त्याच्या हातात खा. लाडू खाते तू? अन्नपासून चालू आहे. दुसरा तू काय खात बाई? लाडू घे ना तू. तनु मिवले खाऊ घाल ना. मिव काय खाते तू? काय खाऊ देते? काय पाहिजे मला? लाडू कुठे आहे? कोणता लाडू? हे देऊ का? तू पाहिजे का तुला? पेढा पाहिजे? पेढा रसगुल्लाचा लाडू खा. मिव चॉकलेट. काजू बदाम होतो ना त्याच्यात तिला चालू. खूप सारे आयटम आहेत त्याच्यात. दोघीचेच आहेत तुमचे. हे घे मिव. दाना एका मोठ्या माणसाचं प्रॉपर जेवण अरे मूर्त. हा हे पिऊ आपण. हा चला. हो हे खाऊन घे खाऊनच खायचं. चला पाणी जेम्स घे. जेम्स ते आता मस्त पीत सकाळी पीत असतात ते. दाना खाऊन घे. घेऊन दे ना, पिऊ दे ना. ती कन्फ्युज होऊन आली काय खायचं काय नाही. खाते नाही. पप्पा राहतच नाहीये. सरक
इकडे 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 घोडा कुठे गेला? घोडा कुठे गेला त्याचा? आलू का चल बेटा कहाँ गए थे? 1 2 3 तनु तनु हात चुकले त्याला त्याला ते कुठे गेली? काय? अरे बापरे तानू 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 उघडा ना एक फोटो काढ. मी हो इकडे बघ ना तुम्ही हो दादा. हा तिला तुझ्या ऐकून एक काही ना काही खाऊ घाल. बस डॅडी सोबत. आता हे फोडलंय खाऊन घे. ते उद्या खाऊ आपण. तानू हे घेऊन जा. तानू तनूला येत आहे झोप. हो मला येत आहे. आजीला पण येते झोप कारण की सर्वजण थकलो. असं आता आमच्या जे महालक्ष्मी उठलेले आहे तर सर्व त्यांची पॅकिंग वगैरे तरी आम्ही बॉक्स इथेच ठेवलेले आहेत. आता उद्या सकाळी फ्रेश होऊन मग सर्व बॉक्स आम्ही वर ठेवणार आहोत. पॅकिंग मध्ये हो ना म्हणून खूप उशीर झाला. त्याच्याला ताईसोबत फोटो घेऊन घेऊ. तानू तानिष्का ए पिल्लू इकडे बघ इकडे लक्षच नाही. तानू हा तू काही ना काही खाऊ घाल ना तिला. एक आणि बर्फी वगैरे दे ना. हो बाई अरे एखादा बर्फी दे ना तिला हातात. काही घे माझ्या हातात. ही मिरची भरती. मेसेज घ्या तुम्ही. हा ही मटकीच घे. चल घे. हा चला तर मग फ्रेंड्स आता तनिष्काचा अन्नप्राशनचा कार्यक्रम झालेला आहे. खूप सोप्या पद्धतीने आम्ही तनिष्काचा अन्नप्राशनचा कार्यक्रम केलेला आहे. कारण की 2-3 दिवसापासून तुम्हाला माहितीच आहे की बाबा आमच्या मागे खूप दगदग होती. म्हणजे अगोदर आमच्या मोठ्या जाऊकडे महालक्ष्मीचा कार्यक्रम होता तर तिकडे आम्ही गेलो. त्यानंतर मग 8 दिवसानं आमच्याकडे एक कार्यक्रम होता महालक्ष्मीचा आणि आता 8 दिवसानंच दिवाळी पण आहे. तर त्याच्यामध्ये आहे ना खूप गडबड चालू आहे. तर मी आहे ना असं दुसरं डेकोरेशन काही केलं नाही. महालक्ष्मीचं जे छत होतं ना ते डेकोरेशन राहू दिलेलं आहे. फक्त इथल्या ज्या महालक्ष्म्या उठल्या होत्या ना तर तिथेच आम्ही अशा प्रकारे सर्व जे डिश म्हणजे जे स्वीट आहेत ना डिश वगैरे सर्व आणून ठेवल्या होत्या. तर आता तनिष्काचा अन्नप्राशनचा कार्यक्रम हा झालेला आहे आणि तनिष्का खूप रडत आहे. तर चला आता मी तिला झोपून देते आणि भेटते मी तुम्हाला उद्या सकाळी.